एवढंच म्हणणे की हनुमानाचं मंदिर आहे, त्याची सुरक्षा करायची आहे. तुमचं हिंदुत्व किती ढोंगी आहे ते या निमित्तानं दिसतं आणि ते आत्ता अतिशय स्पष्टपणे दिसायला लागलेलं आहे. काल आदरणीय उद्धव असं म्हणाले की तुमचं मतांपुरतं हिंदुत्व आहे, ते ह्या गोष्टीतून स्पष्ट झालं. लक्षात झालं का? मुंबईमध्ये आज अनेक ठिकाणी मराठी माणसं राहत आहेत. तुमचा पक्का घराचा वादा कुठे गेला, तशातला हा भाकरा आहे लक्षात. म्हणून मला असं वाटतं की आज आमची निदर्शन आहेत. आम्ही या मंदिराला हात लावून देणार नाही म्हणजे देणार नाही. बस मुद्दा असा आहे की रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने मंदिराला नोटीस दिली. काल आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी ही नोटीस मागे घेतली. परंतु याच्यावरून ज्याने हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं, ज्याने विधानसभा निवडणुकीत साफ झाले, ते आता पुन्हा हनुमानजीच्या शरणी येत आहेत. बरं वाटतं. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत. कृष्णा, ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांना विरोध दर्शवलेला आहे. जोरदार थोडाफार राडा झालेला या ठिकाणी आपण पाहतोय. काय नेमकं घडलं, काय सविस्तर सांगाल? वृषाली, आपण पाहतोय की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या ठिकाणी 5 वाजता येणार आहे अशी घोषणा आधीच करण्यात आलेली होती आणि त्यानुसार सगळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येनं हनुमान मंदिर परिसरामध्ये दुपारपासून जमलेले आहेत. आपण पाहतो की अजून सुद्धा कार्यकर्त्यांची गर्दी आहे. मात्र मध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या हे 4:30च्या दरम्यान इथं पोहोचले. त्यांनी दर्शन घेतलं आणि मंदिर परिसरामध्ये पोहोचल्यानंतरच त्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली त्यामध्ये ठाकरेंवरती टीका केलेली होती. मग वोट जिहादचा मुद्दा असेल किंवा हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचा मुद्दा असेल, अशी त्यांची एकूणच प्रतिक्रिया होती आणि एकूणच रोख हा उद्धव ठाकरे यांच्यावरती होता. हे ऐकताच ठाकरे गटाचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केलेली होती.